मान्सूनच्या वाटेमध्ये एल निनोचं संकट उभं ठाकलेलं आहे। देशातील अनेक भागांमध्ये पावसाचं स्वरूप बदलणार आहे। यंदा कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस होणार आहे। दुष्काळाचे ढगही गडद झाले, त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढलेली आहे। प्रशांत महासागरामध्ये एल निनो सक्रिय झाल्यामुळे देशावरील दुष्काळाचं संकट हे गडद झालेलं आहे। एल निनोच्या सक्रियतेचा थेट फटका मान्सूनला बसण्याचा अंदाज आहे। एल निनोमुळे देशातील पावसाचं संपूर्ण स्वरूपच बदलणार आहे। कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जातोय। मान्सून हा देशाच्या अर्थचक्राचा प्राणवायू मानला जातो। अशावेळी एल निनोची वाढती ताकद चिंतेचं मोठं कारण ठरते। कमी पावसाच्या शक्यतेमुळे बळीराजाची चिंता वाढलेली आहे। प्रशांत महासागराचं तापमान वाढल्यानं एल निनो सक्रिय झालाय। 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र एल निनो राहण्याचा अंदाज आहे। एल निनोमुळे मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे। पाऊस कमी किंवा अनियमित होण्याचा अंदाज आहे। फेब्रुवारी 2027 पर्यंत एल निनोचा प्रभाव राहणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। एल निनोमुळे 2027 चा उन्हाळा अत्यंत तीव्र राहणार असल्याचा अंदाज आहे। तर पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे। पीक करपण्याची भीती आहे। खरीपाच्या उत्पादनामध्ये घट होण्याचा अंदाज आहे। अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊन महागाई वाढू शकते।